स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ म्हणजे काय हे आपण मागच्या तासाला बघितलं होतं. प्रत्येक देशाची स्थानिक वेळ ही वेगवेगळी असते आणि सगळ्या जगाच्या व्यवहारामध्ये सुसूत्रता आली पाहिजे किंवा देशाच्या प्रत्येक राज्याच्या व्यवहारामध्ये सुसूत्रता आली पाहिजे, यासाठी आपण प्रमाण वेळ कशी ठरवायची, कशी ठरवली जाते हे मागच्या तासाला बघितलं होतं. ठीक आहे. मग प्रमाण वेळ ही सर्वांची सारखी असते, परंतु स्थानिक वेळ मात्र ही प्रत्येक देशाची वेगवेगळी असते. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात की ह्या राज्याची स्थानिक वेळ एवढी आहे तर ह्या राज्याची किती असेल, किंवा भारताची स्थानिक वेळ इथं 4 वाजलेले आहेत तर ग्रीनिचला किती वाजलेले आहेत, आणि हे कसं काढायचं यासाठी काही कॅल्क्युलेशन्स आहेत बघा. प्रत्येक राज्याची किंवा प्रत्येक देशाची स्थानिक वेळ ही वेगवेगळी असते. मग ही स्थानिक वेळ कशी ओळखायची? समजा आपल्या भारतामध्ये 4 वाजलेले आहेत, तेव्हा ग्रीनिचला किती वाजले असतील, रशियाला किती वाजले असतील, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आणि त्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. बघा, आता पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय? पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वीचं परिवलन वर्तुळाकार असतं. किती अंशातून असतं पृथ्वीचं परिवलन? 360 अंश. ठीक आहे. मग पृथ्वीला परिवलनाला म्हणजे स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो? 24 तास लागतो. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती एका तासात किती फिरणार? तर एकूण परिवलनाचं माप आहे 360 आणि एकूण फेरी पूर्ण करण्यास लागणारा वेळ आहे 24 तास. म्हणून 360 ला 24 ने जर आपण भागलं तर पृथ्वी एका तासामध्ये 15 अंशाने फिरते. हे क्लिअर झालंय तुम्हाला? समजलं? मग पृथ्वी एका तासाने जर 15 अंशाने फिरत असेल तर 1 तास म्हणजे 60 मिनिटं असतात. मग एका तासामध्ये 15 अंशाने फिरते तर एका मिनिटामध्ये किती फिरेल हे काढण्यासाठी 60 मिनिटाला आपण 15 अंशाने जर भाग दिला तर पृथ्वी 4 मिनिटामध्ये 1 अंशाने पुढे जाते. समजलं तुम्हाला? प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेमध्ये 4 मिनिटाचा फरक असतो. म्हणजे 4 अंश रेखावृत्तावर जितके वाजले असेल त्याच्या 4 मिनिटांनी पुढचा वेळ हा 5 अंश रेखावृत्तावर असेल. फॉर एक्झाम्पल बघा, आता समजा हे रेखावृत्त आहेत. ठीक आहे. हा 0 अंश, हा 1 अंश, हा 2 अंश. इथं जर 0 वाजले असतील तर 1 अंशवर होणारी असणारी जी वेळ आहे ती 4 मिनिटांनी पुढे असणार आहे. मग 2 अंशाने असणारी वेळ जी आहे ती 0 अंश पेक्षा 8 मिनिटांनी पुढे असणार आहे. म्हणजे एक रेखावृत्त आपण पुढे पुढे जातो तेव्हा प्रत्येकी 4-4 मिनिटाची वेळ वाढत जाते. आता सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक वेळेस वेळ वाढेलच का? नाही. तर इथे हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा आपण पूर्वेकडच्या रेखावृत्ताकडे जातो तेव्हा वेळ वाढते आणि जेव्हा आपण पश्चिमेकडच्या रेखावृत्तांकडे जातो तेव्हा वेळ कमी होते. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, स्टार करून लक्षात ठेवायचा. गणितामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी पाहायचंय की आपण पूर्वेकडच्या रेखावृत्ताकडे जातोय की पश्चिमेकडच्या. पूर्वेकडे गेलो तर वेळ काय होणार आहे? पश्चिमेकडे गेल्यावर. आता बघा, हे ट्रिक कशी लक्षात ठेवायची? आपल्याला कन्फ्युज होतं, पूर्वेकडे गेल्यावर वाढतं का कमी होतं, कन्फ्युज होतं ना. मग प्रत्येक वेळी आपण काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक वापरत असतो. मग पूर्व म्हणजे काय? पूर्वेला सूर्य उगवतो. मग पूर्व म्हणजे प्लस. का प्लस? कारण उगवणारी गोष्ट आहे की नाही, पूर्वेकडून उगवणारी गोष्ट आहे. म्हणून जेव्हा आपण पूर्वेकडच्या रेखावृत्ताकडे सरकू तेव्हा टाइम वाढेल, प्लस होईल. आणि पश्चिमेकडे बघा, पश्चिमेकडे सूर्य मावळतो म्हणजे मायनस. मावळतो म्हणजे काय? मायनस. पश्चिमेकडे सूर्य मावळतो म्हणून जसं आपण पश्चिम रेखावृत्तांकडे जाऊ तशी तशी वेळ आपल्याला मायनस करायची आहे. आणि हे सगळे नियम लक्षात घेऊन आपल्याला आता गणित सोडवायचे आहेत. तयार? हे गणित सोडूया आपण. इराण मधील मशाद हे शहर 60 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. जेव्हा ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले असतील तेव्हा मशाद शहराची स्थानिक वेळ सांगा. आता इथं यांनी आपल्याला अंतर दिलंय बघा. इराण मधील मशाद शहर 60 अंश पूर्व रेखावृत्त आहे. जेव्हा ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले असतील तेव्हा मशाद शहराची स्थानिक वेळ सांगा. आता इथे जो मुख्य मुद्दा आहे बघा, कोणत्या 2 ठिकाणांमधलं स्थानिक वेळ काढायची आपल्याला? इराण मधलं मशाद आणि ग्रीनिच.
मग जेव्हा दोन रेखावृत्तांमधल्या स्थानिक वेळेतला फरक आपल्याला काढायचा असतो तेव्हा त्या दोन रेखावृत्तांमध्ये किती अंतर आहे ते सगळ्यात पहिले तुम्हाला समजलं पाहिजे. मग इराण हे शहर 60 अंश रेखावृत्तावर यांनी आपल्याला दिलेले, ठीक आहे. 60 अंश रेखावृत्तावर इराणचं मशाद हे शहर आहे. मग ग्रीनिच किती अंश रेखावृत्तावर आहे सांगा बरं? 0. ग्रीनिच हे 0 अंश रेखावृत्तावर आहे आणि इराण हे 60 अंश रेखावृत्तावर आहे. मग इराणचं रेखावृत्ताचं अंतर आणि ग्रीनिच शहराचं रेखावृत्त या दोघांमधल्या रेखावृत्तांमध्ये कितीचा फरक आहे? 60 - 0 म्हणजे 60 अंशाचा फरक आहे. किती अंशाचा फरक आहे? 60 अंशाचा. आणि मागे दिलेल्या पॉइंट मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की 15 अंशाने पुढे जाण्यासाठी पृथ्वीला किती वेळ लागतो? 1 तास. 15 अंशाने पुढे जाण्यासाठी 1 तास लागतो आणि 1 अंश रेखावृत्ताने पुढे जाण्यासाठी 4 मिनिटे लागतात. तर 60 अंशाने पुढे जाण्यासाठी किती वेळ लागेल? मग 60 अंश भागिले 15, 15 चोक 60, 4 तास लागणार आहेत. आता हे 4 तास प्लस करायचे का मायनस करायचे? मग गणितामध्ये ते रेखावृत्त पश्चिमेला सरकलंय का पूर्वेला सरकलंय हे महत्वाचं आहे. बघा बरं गणितामध्ये काय दिलेलं आहे? इराण मधील मशाद हे शहर 60 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. कोणत्या रेखावृत्तावर आहे? पूर्व. मग मी तुम्हाला सांगितलं पूर्व म्हणजे काय? प्लस. पूर्व म्हणजे प्लस. मग हे 4 तास पुढे जातील का मागे येतील? पुढे जातील. मग आता इथं यांनी काय सांगितलेलं आहे? इथं 12 वाजलेले आहेत. फरक किती तासांचा आलाय? 4 तासाचा आलाय. मग इथं जर 12 वाजले असतील तर 12च्या पुढे 4 तास मोजा बरं किती होतील? 12च्या नंतर 1, 2, 3, 4 म्हणजे दुपारचे 4 वाजले असणारे. जर का आता आपण हे 24 तासी घड्याळाप्रमाणे बघितलं तर 12च्या पुढे 4 तास म्हणजे 12, 13, 14, 15, 16 वाजलेत. ठीक आहे. 24 तासी घड्याळाप्रमाणे 16 वाजलेत आणि 12 तासी घड्याळाप्रमाणे 12च्या नंतर दुपारचे दिलेत ना यांनी, दुपारचे 12 दिलेत. मग दुपारच्या 12च्या नंतर म्हणलं तर पुढचा दुपारचे 4 वाजलेले असतील. दुपारचे किती वाजले असतील? 4 म्हणजे दुपारचे 4 म्हणजे AM का PM? PM पोस्ट मेरिडियन 4 PM वाजलेले असतील. समजले का नाही? लिहून घ्या. पुढचं गणित आपल्याला सोडवायचं आहे. पुढच्या गणितामध्ये बघा 45 अंश पश्चिम रेखावृत्तावर सकाळी 6 वाजले आहेत तर 15 अंश पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळ किती? जेव्हा अशा प्रकारचे उदाहरणं येतात तेव्हा सगळ्यात अगोदर काय करायचं? दिलेल्या दोन्ही रेखावृत्तांमध्ये किती अंतर आहे ते काढायचे. ठीक आहे. आता इथं आपल्याला हे पश्चिम रेखावृत्तावर दिलेले आहे आणि हे पूर्व रेखावृत्तावर दिलेले आहे. म्हणजे बघा 0 अंश रेखावृत्त ग्रीनिच शहरावरून जातं. पूर्वेकडे काही रेखावृत्त आहेत आणि पश्चिमेकडे काही रेखावृत्त आहेत. आता मी तुम्हाला ही आकृतीच्यासाठी काढून दिलेली आहे की तुम्हाला पूर्व आणि पश्चिम या रेखावृत्तांमधलं अंतर कसं मोजायचं हे समजलं पाहिजे. ठीक आहे. तर आता इथं 45 अंश पश्चिम रेखावृत्त दिले आणि 15 अंश पूर्व रेखावृत्त दिलेले. पूर्व म्हटल्यावर ते 0च्या विरुद्ध बाजूला असणारे मध्यभागी जे असते ते 0 अंश रेखावृत्त असतं. पश्चिमे 45 आणि पूर्वेला जे आहे ते 15 अंश. मग या दोघांमधला आपल्याला फरक काढायचा आहे. 30 अंश नाही, या दोघांची आपल्याला ऍडिशन करावी लागणार इथे. 45 अंश प्लस 15 अंश या दोघांमधलं अंतर काढायचं आपल्याला. दोघांमधलं अंतर काढायचं म्हणजे कसं? 45 अंश पश्चिम आणि 15 अंश पूर्व दिलेले. दोघांमधलं अंतर कसं काढणार आपण? मध्यभागी 0 अंशाचं मूळ रेखावृत्त आहे. या बाजूला 45 अंश पश्चिम आणि या बाजूला 15 अंश पूर्व. दोघांमधलं अंतर काढायचे म्हणजे इथून इतके किती रेखावृत्त आहे, इथून इतके किती रेखावृत्त आहे, दोघांची ऍडिशन करावी लागणार आहे. म्हणून आपण इथं 45 अंश प्लस 15 अंश केलेले. किती येते दोघांची बेरीज? 60 अंश. सगळ्यात पहिली पायरी ही असते की दिलेल्या दोन रेखावृत्तांमधला आपल्याला फरक किती अंशाचा आहे तो काढावा लागतो. तर इथे दोन रेखावृत्तांमधला फरक 60 अंशाचा आहे. पुन्हा बघा 15 अंश रेखावृत्त पुढे जाण्यासाठी
किती वेळ लागतो? 1 तास. मग 60 अंश रेखावृत्त पुढे जाण्यासाठी किती लागणार आहे? 60 अंश भागिले 15 बरोबर 4 तास. 4 तास उत्तर आलेलं आहे. मग हे 4 तास प्लस करायचे की मायनस करायचे? तर आपण पश्चिम रेखावृत्ताकडून पूर्व रेखावृत्ताकडे चाललेलो आहे. पूर्व रेखावृत्ताकडे वेळ वाढते म्हणून हे 4 तास पुढे वाढणार आहेत. कॅल्क्युलेशन करून दोन्ही रेखावृत्तांमधलं वेळेचं अंतर जे आपण काढलंय किती आलेलं आहे? 4 तास. मग हे 4 तास 6 वाजताच्या पुढे असणार की मागे असणार? बघा आता आपण 15 अंश पूर्व रेखावृत्ताकडे चाललोय. पूर्व रेखावृत्त म्हणजे वेळ वाढवायची का कमी करायची? पूर्वेकडे प्लस म्हणजे वेळ वाढवायची. मग इकडे 6 वाजलेले आहेत. ते 6 मध्ये आपल्याला 4 तास मिळवावे लागणार आहेत. 6 वाजले त्याच्यात आपण 4 तास मिळवले तर किती झाले? 10 AM. AM म्हणजे अँटे मेरिडियन. सकाळचे 10 वाजलेले असणार आहेत. म्हणजे याचं उत्तर असं आलेलं आहे की 45 अंश पश्चिम रेखावृत्तावर सकाळी 6 वाजले असतील तर 15 अंश पूर्व रेखावृत्तावर सकाळचे 10 वाजलेले असणार आहेत. समजलं? उत्तर लिहून घ्या. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त शैक्षणिक संकल्पना समजून घेण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.